जे की ज्यांना आज घरं राहिला नाहीयेत आणि ह्यांच्या सगळ्यांचं भांडवल करून तू आरक्षणाच्या नावाखाली एक नेतृत्व तुझं तयार केलंस. प्रत्येक ठिकाणी शेण खाल्ल्यासारखं वचवच बोलत असतो तू आणि त्यानंतर तू आमदार किला त्यांच्याकडे जाऊन बसला, बिरोबाची शपथ घेतो, कुणाला काय म्हणायला लावतात. गोपीचंद पडळकर मध्ये एवढी हिंमत येते कुठून? तो बोलतो कस काय? कुणाविषयी बोलतो? राजाराम बापू पाटील कोण होते? सहकार महर्षी होते. अहो तुम्ही जेव्हापासून जन्मले नाहीत तेव्हापासून त्यांनी राजकारणात समाजकारणात कामं केलेत. आणि माझ्या समाजातल्या लोकांना एकच कळकळीची विनंती आहे की अशा नालायक लोकांच्या गोष्टीला बळी पडून तुम्ही तुमच्या घराचं समाजाचं आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. मागच्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर TV स्क्रीनवर राजकीय पक्षांमध्ये एक खळबळ उडालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे विधानसभाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. जयंत पाटलांच्या वडिलांपर्यंत ते गेले. मुद्दा काय होता की जत पंचायत समितीच्या अभियंत्यानं आत्महत्या केली. त्या अभियंत्याचा मृतदेह कृष्णा नदीच्या काठावर आढळून आला आणि ती आत्महत्या गोपीचंद पडळकरांच्या धमकीमुळं किंवा मग त्यांनी दम दिल्यामुळं, बिलं काढण्यासाठी दम दिल्यामुळं झाल्या असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी लावला. आणि त्यानंतर गोपीचंद पडळकरांनी आपल्यावर ते नातेवाईक कुटुंबीय अंगावर घातले असं म्हणत जयंत पाटलावर खालच्या शब्दांमध्ये टीका केली. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे, गोपीचंद पडळकरांच्या स्टेटमेंटवर वक्तव्य त्यांचं काय म्हणणं विचारणार आहे. दादा तुमचं मराठी महाराजमध्ये स्वागत आहे. गोपीचंद पडळकरांनी खालच्या स्तरावर जाऊन, म्हणजे गोपीचंद पडळकर कुठली संधी सोडत नाहीत, त्यांनी खालच्या स्तरावर जाऊन जयंत पाटलावर टीका केली. तुमचं काय म्हणणं आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं? माझं तर पहिल्यांदा हे म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर जे आहेत ज्यांना आम्ही कधी आमच्या नेत्यांनी खाल्ल्या पातळीवर बोललं नाही. मी धनगर समाजाचा आहे, मी धनगर समाजात काम करतो, मी पण त्या समाजाचा आहे, पण मी कधी माझ्या जातीचं भांडवल करून राजकारण केलं नाही, कधीच नाही केलं. प्रत्येक वेळेस कुठलाही मुद्दा उचलायचा, कुणाच्या आया बहिणीवर बोलायचं हे माझे संस्कार नाही आहेत, माझ्या धनगर समाजाचे नाही आहेत. माझा समाज मेंढ्या शेळ्या राखून काबाड कष्ट करून जगतो. माझ्या समाजाचे कष्ट फार आहेत. तुम्ही माझ्या समाजाच्या नावावर आरक्षण ह्या मुद्द्यावर तुम्ही राजकारणात आलात, तिथून पुढे तुम्ही बिरोबाच्या शपथा घातल्या आणि त्यानंतर तुम्ही समाजाच्या पाठीत खंजीर खुपसून परत बीजेपीच्या मांडीला लावून बसलात. तुमचा मालक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि तुमच्या मालकाचा बाप देशाचा पंतप्रधान आहे. माझ्या समाजाच्या ST आरक्षणावर तुम्ही कधी कुठला मुद्दा मांडला का? आपल्या जालन्यामध्ये इथे 17 तारखेपासून एक माझ्या समाजातला भाऊ, मोठा भाऊ, तो उपोषणाला बसलाय. आज सत्तेत आहेत, 10 वर्ष झालं गोपीचंद पडळकर गोप्या, त्यांच्यावर खाली बोला एवढी त्याची पात्रता नाहीये. माझ्या समाजाचा असला नसला तरी त्याच्या समाजाप्रती काम काय? त्यांची भेट त्यांनी तिथं दिली? कधी कुठल्या विधान भवनामध्ये माझ्या समाजावर त्यांनी काही बोलले? ठीक आहे, तुम्ही समाजाबद्दल काम करता, समाजावर राहता, कुणाच्या आया बहिणी काढणं हे माझ्या समाजाचं काम नाहीये. तुमचा राजकीय विरोध आहे जयंत पाटलांशी, तुम्ही 100% त्यांच्याशी राजकीय विरोधात राहा, पण त्यांच्या आईवर बहिणीवर बोलायचा तुम्हाला नैतिकतेनं कुठला अधिकार दिलाय? कुठला अधिकार आहे तुम्हाला? कशा संदर्भात बोलता तुम्ही? राहिला प्रश्न माझ्या पक्षाचा, माझा पक्ष ज्या वेळेस सत्तेत येईल आणि मी एक समाज म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दारात बसल आरक्षणाच्या मागणीसाठी, समाजाच्या हितासाठी, त्यांनी जर मला विरोध केला, माझ्या पक्षानं जर माझ्या समाजाला विरोध केला आरक्षणासाठी, तर पत्रवळीसारखा माझ्या पदाचा राजीनामा मी तोंडावर मारेल पक्षाच्या. तसं तुम्ही माझ्या पक्षासाठी काय काम केलंय? तसं तुम्ही गोपीचंद पडळकर यांनी माझ्या समाजासाठी काम काय केले? सध्या त्यांची भूमिका काय? त्यांनी सुरुवातीला विधान परिषदेवर जाण्याच्या अगोदर त्यांनी एक आंदोलन मोर्चा केला होता, ते वंचितमध्ये होते. आणि मी राजकारणासाठी आरक्षणासाठी लढतोय आणि आरक्षण नाही दिलं तर मला मतदान सुद्धा करू नका असं त्यांनी घोषणा केली होती. मात्र विधानसभेवर ते निवडून गेलेत. कुणाच्या मतावर निवडून गेलेत? लोकांची त्यांनी फसवणूक केली का असं काही म्हणणं आहे? साहेब तुम्हाला माहिती आहे नाही मला माहिती नाहीये, पण वंचित बहुजन आघाडीचं काम करण्याच्या आधी माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांना काम केलेलं आहे आणि त्यावेळेस पण त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम गोपीचंद पडळकरनं केलंय. आणि त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांचा इतिहासच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा आहे अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतायत ते आज. आणि हे जे बोलतायत हे नाहीत बोलत, ह्यांचे जे करते धरतेत ते बोलायला होतात. गोपीचंद पडळकर मध्ये एवढी हिंमत येते कुठून? तो बोलतो कस काय? कुणाविषयी बोलतो? राजाराम बापू पाटील कोण होते? सहकार महर्षी होते. अहो तुम्ही जेव्हापासून जन्मले नाहीत तेव्हापासून त्यांनी राजकारणात समाजकारणात कामं केलेत आणि हे जे चाललंय फक्त समाजात तेढ निर्माण करण्याचं काम चाललंय.
राजाराम बापू पाटील हे जयंत पाटील साहेबांचे वडील आहेत, ते मराठा समाजाचे आहेत. मग गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे आहेत. मग या दोघांमध्ये वाद लावायचा आणि समाजात तेढ निर्माण करायचा, फक्त हीच भूमिका या सरकारची राहिलेली आहे, बाकी काहीच नाही याच्यात. म्हणजे फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठेतरी धनगर समाजाला यामध्ये ओढलं जातं. आता आम्ही जर सोशल मीडियावर पाहिलं तर गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे आहेत, मात्र गोपीचंद पडळकरांचं स्टेटमेंट आणि धनगर समाजाचा काही संबंध नसताना लोक सोशल मीडियावर धनगर समाजाला सुद्धा नावे ठेवायला लागले, ती असेच मेंढपाळ असतात, हे असेच लोक असतात, हे शेरडुके वगैरे असंच असतात, असं समाजाला सुद्धा नाव ठेवलं जाऊ लागलेलं आहे. म्हणजे कुठेतरी या नेत्यांच्या स्टेटमेंटमुळे समाजाला सुद्धा खाली बघण्याची वेळ. काय होतं साहेब माहिती आहे का, आपण काम करतो समाजात, तुम्ही सगळ्या गावभर दिनरोडा पेटीत सांगता मी समाजाचा नेता आहे, मी समाजाचं काम करतो, मग तुम्ही समाजाचं लोकप्रतिनिधी काम करता ना तुम्ही, मग समाजाची तुम्ही इज्जत घालताय. माझा समाज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, यशवंतराजे होळकर यांच्या पुरोगामी विचारावर काम करतो, यांचे विचारधारा पुढे नेऊन जाण्याचं काम करतो. त्यांचे हे संस्कार नाही आहेत कुणाची आई काढा, कुणाची बहीण काढा. तुम्ही समाजाचं म्हणून काम करता, तुमच्यामुळे माझा समाज बदनाम होतोय. माझ्या युवकांना तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील, UPSC MPSC असेल, या अशा गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. तिथं अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्या, तिथं तुम्ही एक कार्य चालू करा, विधान भवनात बोला, तुम्ही भांडा, तुम्ही मेंढ्यांसाठी त्यांचं अनुदान चालू करा. गरीब लोक आहेत आमच्या समाजात साहेब, जे की ज्यांना आज घरं राहिला नाहीयेत, आणि ह्यांच्या सगळ्यांचं भांडवल करून तू आरक्षणाच्या नावाखाली एक नेतृत्व तुझं तयार केलंस. प्रत्येक ठिकाणी शेण खाल्ल्यासारखं वचवच बोलत असतो तू, आणि त्यानंतर तू आमदारकीला त्यांच्याकडे जाऊन बसला, बिरोबाची शपथ घेतो. कुणाला काय म्हणलं तर म्हणतो बिरोबाला कापू. मी म्हणतो उद्या गोपीचंद पडळकरनी सत्तेत आहेत, ST आरक्षणासाठी उपोषणाला बसावं. माझा समाज म्हणतो ना तो धनगर समाजाचा आहे, माझ्या समाजासाठी काम करावं. बिरोबाचा फोटो माझ्या देवस्थानातला काढून, माझ्या देवळातला काढून त्याचा लावतो मी उद्या. म्हणजे तुम्ही आरक्षणासाठी त्यांनी उपोषणाला बसावं. माझ्या माहितीनुसार ते सत्तेमध्ये आहेत, त्यांना उपोषणाला बसायची गरज नाही, ती मागणी करू शकतात. तसं देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला, तसं त्यांचं म्हणणं आहे, तर तशी सुद्धा ते मागणी करू शकतात. मात्र तशी ती मागणी करणार आहेत का, असा सवाल तुमचा आहे का? माझा त्यांना प्रश्न आहे की ते मागणी करणार का, ते समाजाचे आहेत ना, मग त्यांना मागणी केली पाहिजे. अहो मला तर प्रश्न पडतो, तो धनगर समाजाचा असूच शकत नाही, कारण त्यांना माझ्या बिरोबाची शपथ घेऊन म्हणला BJPला मतदान करायचं नाही, बसला जाऊन त्यांच्या शेजारी. ठीक आहे, तुझं राजकारण तू लकलाभ, पण आज जरी माझा समाज कबाड कष्ट करून खातोय तरी त्या समाजाला बदनाम करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर करत आहे. नाही, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमुळे समाजाला अडचणीत आणताय असं तुम्हाला म्हणायचं आहे. मात्र मग समाज कुठेतरी यांच्या पाठीमागे उभा राहतोय का, किंवा मग राहणार आहे का? तुम्ही समाजाला काय आवाहन करणार आहात? माझा समाज आहे जो ह्यांच्या पाठीमागे इथून पुढे कधीच उभारणार नाही, ह्यांच्यासोबत राहणार नाही. माझ्या समाजाला जे काही युवक आहेत ते ह्यांना धर्माच्या भावनेच्या आहारी जाऊन हिंदू मुस्लिम ह्या सगळ्या गोष्टीत अडकवून एक ह्यांना डिस्टर्ब केलं जातंय, आणि ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्या समाजाच्या लक्षात येत आहेत, आणि माझा समाज ह्यांच्या पाठीमागे कधीच राहणार नाही. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरून लक्षात आलं असेल की कुठेतरी राजकारण समाजात होतंय. मागच्या काळापासून म्हणजे फार पूर्वीपासून धनगड आणि धनगर हा मुद्दा आहे, आणि त्यामुळे राजकारण रखडलेलं आहे. या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांकडून सोडू शकतात. खरं तर तो मुद्दा केंद्र आणि राज्य या सगळ्यांमध्ये आहे. देवेंद्र फडणवीसांचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे, हे प्रश्न सोडू शकतात. मात्र गोपीचंद पडळकर तो प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही नसतात, भलत्या गोष्टी त्यांना सुचतात. यासाठी काय सांगा? आज जर आरक्षणाचा मुद्दा, समाजाचे प्रश्न हे सोडवायचे असतील तर गेले 10 वर्ष झालं केंद्रात राज्यात दोन्हीकडे तुमची सत्ता आहे, मान्य. तर तुम्ही समाजाला कुठलं काम दिलं, कुठली दिशा दिली, पोरांचं काय केलं, नोकऱ्या, शिक्षण, तुम्ही आता UPSC MPSC स्पर्धा परीक्षेत ह्यांच्या स्कॉलरशिप असतील, पोरं गरीब घरातून येतात, शिक्षणाचं अवघड होतं, ह्यांच्या नावाखाली तुम्ही हॉस्टेल उभा करा, ह्यांना राहण्याची खाण्याची सोय करा. हे मुद्दे सोडून तुम्हाला फक्त लोकांची आई बहीण काढायची असते, फक्त एवढंच. हे माझ्या समाजाचे संस्कार नाहीत. म्हणजे तुम्ही एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून आणि विशेषतः धनगर समाजाचा पदाधिकारी म्हणून लोकांना काय आव्हानाल, धनगर समाजाच्या सुज्ञ लोकांना काय आव्हान कराल? माझं सध्या लोकांना, माझ्या समाजातल्या लोकांना एकच कळकळीची विनंती आहे की अशा नालायक लोकांच्या गोष्टीला बळी पडून तुम्ही तुमच्या घराचं, समाजाचं, आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. हे लोक त्यांची पोळी भाजतायत, घरं भरतायत, ह्यांचं काही नाहीये, समाजाप्रती काहीच काम नाही ह्यांचं, काय हीच. गोपीचंद पडळकर असं म्हणले की जयंत पाटलांच्या विरोधामध्ये समर्थनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरले 2 दिवसांपासून. त्यांना माझे समर्थक उत्तर देतील, उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. त्या समाजाला काय सांगाल? काय हे बोलतात म्हणजे ह्यांचं म्हणणं काय, ह्यांचं म्हणणं काय, हे पैसे मलिदा गुंड ह्या लोकांना देणार, मग हे यांना भडकवणार,
हाणामारी करायला होणार, त्यांच्या केसेस पडणार, त्यांचं आयुष्य खराब होणार, उद्ध्वस्त होणार. ते एक कुटुंबातल्या पोरावर जर केस पडली ना तर त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होतं साहेब. ह्या गोष्टी नाहीत कळणार. हे ह्यांचं राजकारण करतायत, हे ह्यांचं राजकारण करून पोळी भाजतायत. ह्या गोष्टी यांना कळत नाहीयेत. माझा समाज ह्या सगळ्या गोष्टीतून लवकरच बाहेर निघल अशी समाजापुढे अपेक्षा व्यक्त करतो. समाजातल्या तरुणांना काय सांगाल, जर भडकावणी काय आदेश देण्यात आले किंवा मग काय आवाहन करण्यात आलं की जा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समाजातल्या तरुणाला, युवकांना, माझ्या भावांना, मोठ्या भावांना फक्त एवढीच विनंती आहे, जिथं माझ्या समाजाचा लढा असेल, जिथं एसटी आरक्षणासाठी, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढू, तिथं सगळ्यात पुढं अंगावर, छातीवर लाट्या काट्या गोळ्या खायची जरी वेळ आली तरी समाजासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. तुम्ही म्हणता ना गोपीचंद पडळकर तुमच्या समाजाचं काम करतो, धनगर समाजाचं काम करतो, त्याला उद्या दे राजीनामा म्हणाव आमदारकीचा, ये रस्त्यावर लढू आपण पक्षासाठी, आरक्षणासाठी. गोपीचंद पडळकरांना धनगर समाजाच्या युवकांना सुनावलेलं आहे. म्हणजे कुठंतरी पक्षाची काहीतरी बाजू घ्यायची म्हणून खऱ्याला खरं, खोट्याला खोटं या सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवून कुठेतरी राजकारण करायचं, एकमेकावर टीका करायची, ज्येष्ठ लोकांवर टीका करायची आणि त्यामुळे समाजाला कुठेतरी त्याचे भोग भोगावे लागत आहेत, परिणाम सोसावे लागत आहेत. धनगर समाजामध्ये राहून मागच्या काळामध्ये मी जर आरक्षणाला म्हणजे भारतीय जनता पार्टीने जर आरक्षण दिलं नाही तर त्यांना मतदान करू नका असं आवाहन करणारे गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन बसलेले आहेत. समाजाच्या प्रश्नाचं काहीही देणं घेणं राहिलेलं नाही आणि म्हणून समाजाच्या तरुणांनी स्वतःवर केसेस घेऊ नयेत आणि कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड. ओके.